डॉट बॉल पाहायला मिळेल. परमेशचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामांकित आणि ख्यातनाम अंबरनाथचा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अंबरनाथचा विराट कोहली अर्थात परमेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. फार चांगल्या बॅटिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो. सध्याच्या घडीला बकासूर या नावाने सुटणे बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर हे नाव अगदी अंबरनाथ मध्ये देखील तशीच कामगिरी. इथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद. डॉलीच्या गाईचा अंत. पहिला मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. विकेटचं पतन नवीन बॅटर मैदानावरती अभिषेक आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेकच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण पहिल्या बॉलवरती विकेट पळाली. कोरोनाच्या काळामध्ये जितकं संकट आपल्यावरती नव्हतं त्यापेक्षा जास्त संकट आता बॅटिंग टीम वरती आलंय कारण पहिला बॉल जो मात्र फेस करत होता तो आला डॉट. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट परिस्थिती आहे. अडचणींचा डोंगर कोसळलाय. ज्याप्रमाणे पावसाच्या सरी येतात आणि घाटामध्ये दरड कोसळते बॅटिंग टीमच्या अगदी डगआउट मध्ये तशीच दरड कोसळली आहे कारण आता नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. परमेश है तो मुमकिन है. जिथे परिस्थिती विकेट तिथे परमेश नेहमी तिखट असतो असा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बाबू बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त खेळाडू आणि जबरदस्त गोलंदाज. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फन ऑन द बोर्ड. धावफलक ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाशी पोळ सरांना आपण पाहतोय कुररच्या भूमिकेमध्ये. त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. वन ऑन द बोर्ड. एक धावजी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती असेल. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचे खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. महत्वाची मॅच महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंचं काम हा फार महत्वाचा असतं. विथ द बॅट विथ द बॉल विथ द फील्ड कशी कामगिरी असेल परमेश हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. पहिला डॉट त्यानंतर विकेट त्यानंतर 2 बॉल 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतील. बाबू तयार बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस मिस्टेक बाबूच्या वतीने पाहायला मिळते. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बाबूचं मी कौतुक करेल यासाठी की त्याने ज्या प्रकारची फिल्डिंग रचली आहे अगदी तशीच गोलंदाजी बाबूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस थोडंसं दूर होता मात्र शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू आहे. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. वाडिश मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. 5 खेळाडूंची तैनाती आपल्याला ऑफ साइडला पाहायला मिळते आणि ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल तो देखील ड्रायव्हिंग लेन वरती होता. म्हणजे फार चांगली आपण स्ट्रॅटेजी फार चांगली आपण पाहू शकतो जी मात्र स्ट्रॅटेजी दाखवत असताना पाहायला मिळतात. बाबू आणि यस आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 4 या आकड्यावरती बॉल झाले आतापर्यंत जर विचार केला तर 5 धावसंख्या फलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. चिंतामणी विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला डायमंड सिकंदर अशी लढत. पुढील मॅच मातोश्री 7 विपक्ष गावदेवी ईस्ट. दोन्ही संघांचे कर्णधार दोन्ही टीमचे कॅप्टन मातोश्री 7 आणि गावदेवी ईस्ट. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे.
यावेळेस स्ट्रोक जबरदस्त परमेश बॅट मधून आलेला दमदार सुरवे चषक चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 8. परमेश बॅट मधून आलेला हा कडक स्ट्रोक A1 क्वालिटीचा हा दमदार खणखणीत चौकार. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक हे 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर शेक नसेल याची सर्वांनी नोंद करून घ्यायची, जे सर्व संघ इन ऍक्शन मध्ये. चला पुढील सामन्याच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे मातोश्री 7 आणि गावदेवी ईस्ट असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये असतील. दोन्ही संघांचे कर्णधार टीम शीट आमच्याकडे देऊन ठेवायची आहे. मातोश्री 7 आणि गावदेवी ईस्ट. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8 या आकड्यावर. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात ओमीच्या मतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 या आकड्यावर. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला हा देखील लॉट कंप्लीट करायचा, यानंतर पुढील लॉट देखील आपल्याला कंप्लीट करायचे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा असेल. ऑन साइड ऑन द नी जबरदस्त स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या दिशेला चौकार. परमेशच्या बॅट मधून काही कडक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी, अफलातून बॅटिंगचा मुजाहिरा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच परमेश आणि परमेशच्या बॅट मधून कडक चौकार येतात. 2 चौकार आडवतील. 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाच्या शैली आपण पाहू शकतो सध्याच्या घडीला. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि इथे आला बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र स्थिरता धारण करत असताना 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्या. सो या षटकाचं विवरण पाहिलं ना, पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. कमबॅक झालं होतं गोलंदाजाचं. तिसऱ्या बॉलवरती ज्यावेळेस डॉट बॉल आला, कारण चौकार आल्यानंतर डॉट बॉल महत्वाचा असतो, तिथे कमबॅक झाला आणि धावसंख्या फलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे 13 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज देखील तैयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. वेळ वाचवणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. वक्त बचाना बहुत ही ज्यादा जरूरी है. मैदान के अंदर जिस तरीके से मुकाबला आगे चल रहा है, पूरी तरीके से दर्शकों का मनोरंजन होते हुए, और इस मैच में कौन सी टीम जीतेगी ये कहना बड़ा ही दिलचस्प, थोड़ा सा मुश्किल रहेगा. इस बार बैट की नरेज विकेट कीपर के माध्यम से भूल होती हुई आता हुआ ये सिंगल 1 रन के बदौलत स्कोर कार्ड में बढ़ोतरी और रन संख्या जाके पहुंचे 14 रनों के ऊपर. गेंदें हो चुकी है 4 दूसरे ओवर की, और 2 गेंदों का खेल अभी भी शेष. इस ओवर में पार्टनरशिप बिल्ड करना जरूरी है. इस ओवर में थोड़ा सा टेंटेटिव अप्रोच लेते हुए परमेश हमें देखने को मिले. ये तो मैं कहूंगा अच्छा नसीब था कि थोड़ी सी मिस्टेक होती हुई कीपर के माध्यम से. अगर नहीं होती तो बल्लेबाज परमेश
आउट होते हुए हमें देखने को मिलते, लेकिन यहाँ पर नसीब का साथ परमेश को मिल रहा है और एक बार नहीं 2 बार मिला है। स्कोर कार्ड 14 रनों के ऊपर 14 ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे फलंदाज बाद, व्हाईट बॉल आणि विकेटचं पतन. सर बॉल काउंट असेल, रन देखील बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. प्रवीण पाहायला मिळतील. 2 भाऊ आहेत मैदानावरती. अभिषेकच्या खेळीचा अंत मात्र आता प्रवीण आणि परमेश, एका नावराशीचे 2 खेळाडू, एका घरातील हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांचा सातबारा देखील एकच आहे. प्रवीण आणि परमेश 2 सख्खे भाऊ मैदानावरती पाहायला मिळतील. 2 भाई और दोनों तबाई. फार जबरदस्त कामगिरी या दोन्ही खेळाडूंची आम्ही नेहमी पाहिली आहे. बाबू यांचं फार चांगलं पहिलं षटक राहिलं, शेवटच्या बॉलवरती चौकार आला, मात्र त्याला वगळता फार चांगली गोलंदाजी बाबू यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून फार चांगल्या पद्धतीची आपल्याला इथे रनआउटची विकेट, फलंदाज बाद, विकेटचं पतन, प्रवीणच्या खेळीचा अंत. यस डीजे. लगेच मातोश्री 7 गावदेवी ईस्ट सुट्या पाहायला मिळतील. रोहित पाहायला मिळतील. सुट्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 15-15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. बॉलरचं नाव काय आमच्यापर्यंत पोहोचवायचं? बॉलर नेम मातोश्री शेल्टर्सची आपल्याला संपूर्ण टीम, संपूर्ण स्टारकास्ट पाहायला मिळेल. आमचे नंदूभाई, सबके बंधू मिस्टर नंदू आपल्याला पाहायला मिळतील. नंदूभाई देखील इन ऍक्शन मध्ये. यावेळेस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरशी धाव फलकावरती होईल. 8 आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. म्हटलं जातं 16 वर्ष धोक्याचं असतं, मात्र हे क्षण मोक्याचं आहे आणि या मोक्याच्या क्षणी कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी तलवार हातात घेतली होती. थोडेसे चेंजेस 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे आली सिंगल आणि धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मैदानावरती कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे. तो कमबॅक कुठल्या खेळाडूंच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं.
अडचणीमध्ये संघ सापडलाय, त्या अडचणीमधील संघाला कुठला खेळाडू बाहेर काढतोय हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो. अंडरआर्म क्रिकेटला इतका वेळ लागतोय, ओव्हरआर्म क्रिकेटला यापेक्षा कमी वेळ लागतो. असं बघायला गेलं तर 4 मिनिटांमध्ये 1 ओव्हर कंप्लीट होते. तसं बघायला गेलं तर 3 मिनिटांमध्ये 1 ओव्हर कंप्लीट होणं गरजेचं आहे. 3 चे 3.5 घ्या, 3.5 चे 4 घ्या. बॅकफुटला आले आणि मैदानावरती स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल आलेली ही सिंगल. विनंती असेल सर्व खेळाडू, गेट जो आहे ना तो गेट मोकळा करायचा आहे. मागे रेसिडेन्सी आहे, मागे लोक राहतात, तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होईल असं काही करू नका. थोडंसं बाजूला व्हा ना प्लीज. गावदेवी ईस्ट टीम, तुमचे कॅप्टन कुठे आहेत? कारण आपल्याला टीम शीट घ्यायला आहे ना प्लीज भाऊ. आणि रस्ता मोकळा करायचा आहे मित्रांनो. गेट जो आहे ना तो प्लीज मोकळा करा ना, कारण येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होईल. आपल्या माध्यमातून कोणाला त्रास होऊ नये यासाठी आपणच दक्षता घ्या मित्रांनो. चांगले खेळाडू आहात तुम्ही आणि तुमच्या वतीने कोणाला त्रास होणार नाही याची तुम्ही देखील दक्षता घ्यायतात. आणि आयोजक देखील दक्षता घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 या आकड्यावरती, 2 वाईट 2 सिंगल, 2 बॉल मध्ये 4 धावा आतापर्यंत मैदानावरती खर्च करत असताना पाहायला मिळतील. धावा 4, बॉल झाले 2. षटक क्रमांक प्रगतीपथावरती 3रं बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. नुमान गोलंदाज तयार मैदानावरती. नुमान यावेळेस चांगला बॉल, बॉल पडल्यानंतर टॉस झालाय, एक्स्ट्रा बाउन्स. पुढील मॅच मातोश्री 7 विपक्ष गावदेवी ईस्ट अशी आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे ईस्ट मध्ये असणारी स्टारकास्ट अंबरनाथची आपल्याला पाहायला मिळेल, दुसरीकडे मातोश्री शेल्टरशी स्टारकास्ट. 2 बंधू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जशी या मॅच मध्ये आपल्याला प्रवीण आणि परमेश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पुढील मॅच मध्ये नंदुबाई असतील, राजूबाई असतील, हे इन ऍक्शन मध्ये 2 बंधुराज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस विकेट, परमेशची विकेट मोठी आहे आणि ती मोठी विकेट मैदानावरती मिळवत असताना बडी मछली जाल में वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज परमेश बॅक टू द पवेलियन. आउट होत असताना 4 बॉल, येस 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतोय 22 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गावदेवी ईस्ट टीम ऑफिशियल शेवटचा कॉल आपल्याला आयोजकांच्या वतीने. टीम शीट घ्यायला यायचं. आपण उपस्थित आहात ना, टीम शीट घ्यायला या. धावसंख्या फलकावरती 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावरती. दुग्ध प्रकाशामध्ये आता प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच मातोश्री 7 विपक्ष गावदेवी ईस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सर्वांची भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. त्या सर्वांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. शरदजी गडसे आणि गिरीशजी बेनारे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल सुर्वे चषकाच्या वतीने. आणि त्यासोबतीला ओम साई मित्रमंडळ, ओम साई क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती 23. धावसंख्या फलकावरती 23 पाहायला मिळेल. बघा गेट वरती कोणी थांबू नका मित्रांनो. आतमध्ये जागा आपण आतमध्ये येऊ शकता, गेट वरती थांबू नका. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये, माझं असं काही नाहीये. तुम्ही थोडस आयोजकांना सहकार्य करा, ही विनंती असेल. बॅकफुटला आले, दिशा दाखवली आणि रनआउटचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता जरूर. आलेली मैदानावरती सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 24 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, लगेच मॅचला सुरुवात देखील करायची आहे. 3 षटक, धावसंख्या 24 आणि परमेशला माहिती आहे की त्याच्याकडे फार चांगली बॉलिंग अटॅक आहे. पण ज्यावेळेस 24 धावांचा नामोल्लेख केला त्यावेळेस तो देखील खुश होता. गावदेवी ईस्ट संघ लगेच आपण टॉस करणार आहोत. मिड मॅच मध्ये बघा भाऊ, मिड मॅच मध्ये टॉस करणं गरजेचं आहे. ओके, मिड मॅच मध्ये भाऊ टॉस करणं गरजेचं आहे, कॅप्टनला पाठवायचंय ही विनंती. शेवटचं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती पप्प्या पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी, मात्र विकेट किपिंग थोडीशी टेंटेटिव्ह, थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. 22 एकदा वाढ होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड. मिस्टेक. इंसान गलतियों का पुतला होता है, लेकिन हर वक्त आप मिस्टेक करोगे तो कैसे चलेगा. ये क्रिकेट है, यहाँ पर मिस्टेक को कोई रास्ता नहीं है, सुकीला माफी नहीं. यावेळेस देखील पुन्हा एकदा थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. 22 सिंगल आढळेल. राहुल भाऊ थोडस सहकार्य करा की सर्वांना सांगा प्लीज गेट वरून थोडस बाजूला व्हायला, कारण आयोजक मला सातत्याने म्हणतात की गेटच्या थोडस बाजूला येण्याची कृपा करा, येणारे जाणाऱ्या लोकांना त्रास होतो, त्यामुळे विनंती असेल. राहुल महाजन गेट वरून प्लीज बाजूला काढायला सांगा ना. इथे आतमध्ये इतकी जागा आहे, ही जागा कोणासाठी? तुमच्यासाठी आहे. आतमध्ये या. गेट वरती काय, गेट वरती कोण उभा असतो माहितीये ना. मग या नाही ते आतमध्ये, मस्त एन्जॉय करा ना आतमधून मॅच. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 27 धावा, 27. यावेळेस देखील वडा स्ट्रोक आणि अप्रतिम एफर्ट पाहायला मिळतोय, जबरदस्त एफर्ट, आलेली सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. टीम वाला नहीं देखने बोलता, एम्पायर देखने आ सकते. दादा प्लीज, आता तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे, प्लीज थोडस आपण गेट वरून बाजूला वाना हे प्लीज. आयोजकांच्या वतीने मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. माझं असं काय, माझं असं काहीच नाहीये, पण थोडस आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते की गोलंदाज तयार. 4 बॉल 4 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळतात. मैदानावरती आलेली 22 सिंगल, एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती असतील. 29 29 धावा धावफलकावरती. आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक. ज्यावेळेस परमेश इन ऍक्शन मध्ये असतो तो थोडासा एनिमेटेड आपल्याला पाहायला मिळतो. किशन सारखा खेळाडू त्या टीम मध्ये असणं गरजेचं आहे परमेशला शांत करण्यासाठी. यावेळेस देखील आलेली सिंगल पाहायला मिळते मैदानावरती. आलेली सिंगल अशा रीतीने षटकाची होती. सांगता षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 30-31 धावांचं लक्ष्य. मातोश्री 7 संघाचे कर्णधार, गावदेवी ईस्ट संघाचे कर्णधार. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच उपस्थिती दाखवायची.
चला विनंती असेल गावदेवी ईस्ट टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी या. मातोश्री 7 संघाचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं. टॉस साठी लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. बाबू दादा 31 31चं लक्ष आहे बाबू दादा. 31चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय का बलाढ्य संघासमोर. 31चं आव्हान डायमंड सिकंदर संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी आता शेवटचा अंतिम कॉल असेल. टीम गावदेवी ईस्ट टीम मातोश्री 7 जर उपस्थिती दाखवली नाही 3 ओव्हरचा सामना कव्हर करण्यात येईल आणि याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल. आणि आय थिंक दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण टॉस करतोय. चेसिंग कंपल्सरी आहे भाऊ, दोघांनी लक्षात ठेवायचं. नियम व अटी आपण 85 मैदानावरती गेल्यावरती विचारू शकता. वैभवजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला आपण टॉस करतोय. कॅमेरामॅन कामत सर आपण टॉस करतोय. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय गावदेवी ईस्ट. गावदेवी ईस्ट टीम टॉस जिंकला आपण का. गावदेवी ईस्ट won the toss and decision is pending. ओके वेळ घेतली थोडीशी डिसिजन देण्यासाठी. साईनाथ आणि साईनाथच्या जोडीला चंद्रू पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला अभिषेक पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट मध्ये अभिषेक कुमार दल्लोर, करण अंबाला त्याच्याच नावासारखा खेळाडू अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय. चला लाईट्स ऑन करायचे. फ्लड लाईट्स ऑन करणं गरजेचं आहे. फ्लड लाईट्स ऑन करा ही विनंती असेल लाईट्समॅनला.
चला तर थोड्याच वेळामध्ये आपण सामन्यांना देखील सुरुवात करणार आहोत, कारण मैदानावरती ज्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळतीये ती कामगिरी थोडीशी अडचणीची आहे. का? कारण आपल्याला 10चा टाइम दिलाय. त्या 10च्या टायमिंग मध्ये आपल्याला संपूर्ण मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येक संघाकडून असेल. आपण पाहू शकतो अंबरनाथचा एक जबरदस्त खेळाडू, प्राऊड ऑफ अंबरनाथ. अंबरनाथचं नाव ज्या खेळाडूने समस्त टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वावरती आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडली आणि अंबरनाथ नावाची हर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेला, जिथे आपल्याला नामांकित 2 संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळतोय. 31 ची गरज, 31 धावेंचं लक्ष्य. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 1 या आकड्यावरती. 1 ऑन द बोर्ड, 1 धाव जी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पहिला मार्गस्थ. या पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल जो वाईड पाहायला मिळाला, मात्र यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत A1 क्वालिटीचा सूर्यचषक चौकार. व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग. मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. पांडू हायटेड खेळाडू आहे. किती उंच बॉल जरी गेला तरी देखील तो अडवू शकतो. मात्र ज्या वेळेस बॉल सरपटी जातो, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो सबमरीन जातो, अगदी त्यावेळी थोडीशी आपण पाहू शकतो, थोडासा आपण पाहू शकतो प्रयत्न केला गेला असता तर मात्र धावा देखील वाचल्या असत्या. यावेळेस देखील मैदानावरती रनआउटचा प्रयत्न. मैदानावरती अपील जोरदार. तिसऱ्या पंचांची मागणी. 1 तरी नाही, नाहीतर सर किती धावा असतील? 5 किंवा 1 असं असेल ना कारभार. येस, बघूया आपण. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. बाबूदादा को सब मालूम है. चलो देखते हैं दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. रेफरल लिया गया और डिसीजन थर्ड एम्पायर के पास. फलंदाज आउट असेल की नाही, थांबा डिसिजन देऊया आपण थोडासा. येस, आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. बॅटरच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतो. पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील.
धावसंख्या फलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळेल. पहिली ओव्हर चालू आहे तर नवीन बॉल येईल. धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळतोय आणि मॅच बॉल आलाय आय थिंक सो मॅच बॉलचा आपण युज करणार आहोत. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तिथे जर तो रनआउट झाला नसता, त्या एक्स्ट्रा 5 धावा असत्या तर ही मॅच संपूर्णपणाने वन साइड पाहायला मिळाली असती. मात्र तो विकेट आला आणि त्या विकेट नंतर या मॅचचा रिदम चेंज झालाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे जोरदार अपील देखील करण्यात आली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 7 धावा पाहायला मिळतील. बॉल झाले 4, धावसंख्या फलकावरती 7. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूंच्या वतीने फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सो सर्वांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. विशेष नामोल्लेख करणं प्रत्येकाचं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय ओम साई क्रीडा मंडळाच्या वतीने ते कौतुकास्पद आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला. 31 लक्ष आणि लक्ष्याचं पाठलाग करत असताना मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते फार चांगली बॅटिंग, फार चांगली सुरुवात. एक महत्वाची विकेट गेली, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले, तरी देखील या मॅच मध्ये रिदम चेंज करू दिलं नाहीये. ज्या मोमेंटमला आपण पाहू शकतो चौकार मारल्यानंतर अर्जित केला होता, तोच मोमेंटम कॅरीड आउट करण्याचा प्रयत्न केला जातो. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र इथून एस्ट्रा दाखवल्या गेल्यात आणि त्याच एस्ट्रा वाकवल्या गेल्यात. लेग स्टिंग आणि मिडल स्टिंग उकाडली गेली आहे. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज होतील बाद, विकेटचं पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. फलंदाज चंद्रू आउट होत असताना पाहायला मिळतील. चंद्रू अजून देखील मैदानावरती आहे आणि नवीन बॅटर गणेश ला अपन पातोय. नए बल्लेबाज गणेश मैदान के अंदर देखने को मिलेंगे. गणेश के कंधों पे बहुत बड़ी जिम्मेदारी है इस मैच में. ये ओवर और इस ओवर में ये खिलाड़ी किस तरीके से बल्लेबाजी करेगा देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा. मैदान के अंदर जिस तरीके से मैदानावरती आलाय बॉल डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. बघा गेट जो आहे तो गेट खाली करायचा. गेट मध्ये कोणी उभं राहायचं नाहीये. गेट मध्ये कोण उभा राहतोय तुम्हाला पण माहिती आहे, त्यामुळे गेट मध्ये कोणी उभं राहू नका. कारण आम्ही एकदा बोललोय, दोनदा बोललोय, 5 टाइम बोललोय, 10 टाइम बोललोय. दोनदा बोलल्यावरती तुम्ही थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे, कारण आयोजन समितीची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या 7 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. विनायकच्या खांद्यावरती जबाबदारी आहे 31चं टार्गेट आणि टार्गेटला चेस करण्यासाठी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. 7 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओवर. जीत के लिए अभी भी देखा जाए तो लगभग 24 रनों की आवश्यकता. 18 गेंदों का खेल शेष. इस 18 गेंदों में 24 रन बनाने, यानी कि करना क्या है, मैं कहूंगा बेहतर से बेहतर तलाश करो. मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. टूटते शीशे पत्थरों की टोकर से लेकिन तोड़ सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. बढ़िया तरीके से गेंदबाजी यूनिट है, लेकिन उस टीम के सामने आपको बढ़िया तरीके से बल्लेबाजी करनी पड़ेगी. किस तरीके से होगी बल्लेबाजी देखना बड़ा दिलचस्प. 18 गेंदों में 24 रनों की आवश्यकता, यही इक्वेशन रहेगा जीत के लिए. दोनों ही टीमों को देंगे बहुत सारी शुभकामनाएं जीत के लिए. देखा जाए तो किस तरीके से होगी बल्लेबाजी, ये भी देखना बड़ा दिलचस्प रहेगा. इस मर्तबा आती भी ये सिंगल ड्राइव करते हुए सिंगल मुकम्मल. स्कोर कार्ड 8 रनों के ऊपर. 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विनायकच्या विरोधामध्ये ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल मोहा होते, ड्राइव्ह केला. ऑफ मध्ये फिल्डर होते आणि मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती विनायक आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला विनायकांच्या वतीने कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. ही ओव्हर फार महत्वाची आहे. या ओव्हर मध्ये अगदी मी म्हणेल अभिषेकच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 8. वेळ वाचवणं अत्यंत महत्वाचं, अत्यंत गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि ओव्हरआर्म क्रिकेट पेक्षा अंडरआर्म क्रिकेटला जर जास्त वेळ लागतोय तर मी म्हणेल नवलच आहे. धावसंख्या फलकावरती 8.
खोल्या डब्याचा बॉल खोदून काढलाय, लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 9 या आकड्यावरती. पुष्कर देखील इन ऍक्शन मध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र हळवार गतीने पुढे सरकतीये. पहिला बॉल जो मात्र त्यावरती चौकार ठोकला, वाईड देखील आला. 1 बॉल वरती 5 धावा अर्जित झाल्या. असं वाटलं की 3 ओव्हरच्या आतच सामना फिनिश होईल, मात्र त्यानंतर काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. अजून एक फलंदाज बाद होईल. विकेटचा पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज चंद्रू बॅक टू दी पवेलियन. आठवतंय 3 ओव्हर मध्ये 8 धावा डिफेंड करायची एक मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, आणि प्रवीण त्याच्या सोबतीला परमेश या 2 खेळाडूंनी मिळून ती चांगली ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब केली आणि 3 षटकांमध्ये 8 धावा देखील डिफेंड केल्या. रशी वगैरे सर्व सोडा मित्रांनो, आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचतीये. थोडस सहकार्य करा. स्पर्धा संपली की ते रशी ते पडदे सर्व घरी घेऊन गेले तरी चालतील, पण 2 दिवस थोडस सहकार्य करा. यावेळेस विकेट, फलंदाज बाद. एष्टा उद्ध्वस्त दांडी गोल, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन. पाठच्या खेळीचा अंत. पिंट्या बॅक टू दी पवेलियन. पाच आले असं वाटलं, मी म्हटलं की 3 ओव्हर मध्ये मॅच फिनिश होते की काय, मात्र त्यानंतर काय जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 12 आणि
4 महत्वाचे विकेट कॅरी झाले. गणेश आणि प्रतीक हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 12 पाहायला मिळते. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आपण सातत्याने उल्लेख करतो की क्रिकेट इज असा खेळ आहे की ज्या खेळामध्ये आपण कुठल्या प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाही. कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे या देखील धावा चेज होऊ शकतात. कॅल्क्युलेटिव्हली पॉसिबल आहे तर मात्र या धावा देखील बनू शकतात. अशी अशा अपेक्षा घेऊन मैदानावरती चिंतामणी 11 संघाच्या चिंता दूर होतील का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. धावसंख्या फलकावरती 12 विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. पंचांकडे जोरदार अपील केली मात्र व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती 1 धावेने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती 18 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 18 धावा विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 11 बॉल 18 धावा विजयाचं इक्वेशन. आणि खांद्यावरती जबाबदारी प्रवीणच्या. दुसरीकडे बाबूच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे जो बॉलिंगने फार चांगली गोलंदाजी करतो. फार चांगला बॉलर आहे. मास्टर क्लास त्याचा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. मात्र इथे थोडीशी मिस्टेक मी म्हणेल रक्षण अप्रतिम पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. एक्स्ट्रा बाउन्स अनपेक्षित उसळी अनएक्सपेक्टेड बाउन्स जो मात्र ऑफर झाला आणि रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाला. स्टेप आउटून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र तो आवाक्याच्या दूर होता. ज्याला अनुषंगून आपण पाहू शकतो मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 13 ऑन द बोर्ड. आणि विकेट. मैदान सोडावं लागेल कारण खेळपट्टीवरती डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउटून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. फलंदाजाने लाईन मिस केली. कुठल्या प्रकारची डॉलीने मिस्टेक केली नाही आणि महत्वाची विकेट महत्वाचा खडीबाद. मिळतील. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता मात्र आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. म्हणजे अजून देखील विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. बॉल झालेत आतापर्यंत 5. 7 बॉल विजयासाठी 16 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल मध्ये 3 मोठे फटके. 7 बॉल मध्ये 3 मोठे फटके आले तर सामना फिनिश होऊ शकतो हे माहिती आहे. पण ते 7 बॉल फेस कोण करेल त्यावरती 3 मोठे फटके कोण मारेल हा प्रश्न निर्माण झाला. आली आहे सिंगल अशा रीतीने आपण पाहू शकतो. चला पंचांशी वाद घालायचं नाहीये विनंती. रिव्ह्यू घेण्यात आलाय. राहुल दादा गवळी यांच्याकडून सुवर्ण संधी. गणेश गवळी यांच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. राहुल दादा गवळी देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फलंदाज सेफ आहेत.
आता नसेल फिल्डिंग टीमला याची आपण नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील टॅप स्ट्रोक आलेली मैदानावरती सिंगल. धावा संख्या फलकावरती 17, 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूत 14 धावा आहे विजयाचं इक्वेशन. 5 बॉल 14 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस डॉट बॉल 4 चेंडू आणि 4 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉल वरती सिंगल आली, दुसरा बॉल डॉट आणि आता आपण पाहू शकतो 4 बॉलचा काही शिल्लक. 4 बॉल 14 विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. मिस्टेक आणि कुठल्या प्रकारची मिस्टेक एसटी रक्षक करणार नाहीये. विकेट किपिंग अफलातून, अप्रतिम, अविश्वसनीय. पॅटर्न पॅड मधला बॉल आणि तो एसटी रक्षकाच्या अंतामध्ये विसवला. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन, बॅटरच्या खेळीचा अंत. आता 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. तीन बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉल सीमा पलीकडे. मात्र आता या चौकाराला काही किंमत नाहीये. हे चौकार दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. आता वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. मैदानावरती फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 21. अजून देखील जर बघायला गेले तर 2 बॉल 10 ची आवश्यकता. एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल या मॅच मध्ये चुरस निर्माण करू शकतो. 21 झालेत. 31 ची आवश्यकता म्हणजे अजून 10 धावांची गरज आहे 2 बॉल मध्ये विजयासाठी. 2 चेंडू 10 धावा विजयाचं इक्वेशन. वाईट. ओके, खेळाडू वृत्ती दाखवली आहे. डॉट बॉल आलाय. खेळाडू वृत्ती दाखवली आहे बॅटरने, सो त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल आलाय बॉल, जो मात्र डॉट. अशा रीतीने षटकाची होती आहे. सांगता षटक क्रमांक 14 देखील समाप्त आणि अशा रीतीने सामना देखील फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो म्हणजे टीम डायमंड सिकंदर संघाने. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, चिंतामणी संघाला आपण देणार आहोत. पुढील मॅच मातोश्री 7 विपक्ष गावदेवी ईस्ट. चला गावदेवी ईस्ट आपण टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली आहे, सो फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. आणि विनंती असेल मातोश्री 7 संघ खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. सलामीचे 2 फलंदाज आपण मैदानावरती पाठवणं गरजेचं आहे. मातोश्री 7 संघाकडे फुल स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि आता स्टार कास्ट मैदानावरती खेळत असताना